स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण गोंदिया DCC बँक भरती 2025 चे परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत। तर ते तुम्हाला कसं डाउनलोड करायचं याबद्दल डिटेल मध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। त्याच सोबत गोंदिया DCC बँक भरती या पदभरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि कमी वेळात तुम्ही परीक्षेची जास्तीत जास्त तयारी कशी करू शकता, त्यासाठी IMP स्टडी मटेरियल तुम्हाला कुठून भेटेल याबद्दल देखील माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे। तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, तर व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा। सर्वप्रथम तुम्हाला परीक्षेचे प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं याबद्दल माहिती देऊन घेतो। तर त्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे। थोडंसं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं परीक्षेच्या दिनांक दिसतील। 3 व 4 तारखेला तुमचे पेपर असणार आहे। थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला तिन्ही पदांची नावं दिसतील आणि त्या पदांसाठी जेवढे पण पात्र उमेदवार आहे लेखी परीक्षेसाठी तर त्यांच्या याद्या आहेत, ज्या की तुम्ही इथून अशा प्रकारच्या डाउनलोड करू शकता किंवा बघू शकता। संपूर्ण विद्यार्थ्यांची नावं तुम्हाला इथे दिसून येतील। या पदभरतीसाठी जर म्हटलं तर यावर्षी खूपच कमी कॉम्पिटिशन असणार आहे। यामध्ये अगदी एका पदासाठी जर म्हटलं तर 40 ते 45 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन बघण्यासाठी भेटलेलं आहे। म्हणजे मेरिट खूपच कमी लागणार आहे मित्रांनो। त्यानुसार तुम्ही व्यवस्थित तुमची परीक्षेची तयारी करू शकता। खूपच कमी अर्ज आलेले आहेत आणि तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस इथं जास्त असणार आहे। तर बघा, सर्वप्रथम प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथं लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, जो की तुम्ही जेव्हा पण फॉर्म भरला होता तेव्हा तुम्ही सेट केला होता। तुम्हाला आयडी भेटलेला असतो, ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड तुम्ही सेट केलेला असतो, तो टाकायचा आहे आणि लॉगिनचं ऑप्शन आहे, लॉगिन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल। थोडंसं खाली आल्यानंतर इथे एक्झाम कार्डचं ऑप्शन आहे, तर इथे आपण क्लिक करून तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र इथं डाउनलोड करू शकता। ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र तुम्ही डाउनलोड करू शकता। आता आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम आणि कमी वेळात तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन कशी करायची याच्याबद्दल माहिती आपण जाणून घेत आहोत। त्यासाठी आपण जाहिरात ओपन केली। सर्व DCC बँक भरतीचा अभ्यासक्रम एकच असतो मित्रांनो, जो अभ्यासक्रम तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे, जो की तुम्ही बघू शकता। यामध्ये जर म्हटलं तर गणित, बुद्धिमत्ता, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, चालू घडामोडी झालं, सामान्य ज्ञान झालं, संगणक व माहिती तंत्रज्ञान झालं, या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, तर माध्यम जर म्हटलं तर मराठी माध्यम असतं, याच्याविषयी देखील तुम्हाला माहिती दिलेली आहे नोटिफिकेशन मध्ये। तर त्या युतीने आपण अतिशय महत्त्वाच्या नोट्स उपलब्ध करून देतोय। आणि आता गोंदिया DCC बँक भरतीची जी पेपर होणार आहे मित्रांनो, ती जर म्हटलं तर वर्कवेल नावाची कंपनी आहे ती घेणार आहे। आणि वर्कवेलने लेटेस्ट घेतलेले सर्व क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देतोय। कोणकोणत्या जिल्ह्यांचे घेतले ते देखील मी तुम्हाला सांगतो। अहमदनगर DCC बँक भरतीचे घेतले, सातारा, त्याचसोबत पुढे जर म्हटलं तर भंडारा, रत्नागिरी, ठाणे, या सर्व जिल्ह्यांचे जे पेपर आहेत ते वर्कवेल या कंपनीनेच घेतलेले आहेत। आणि आता भंडारा जिल्ह्याचे देखील वर्कवेल हीच कंपनी घेत आहे। तर वर्कवेलने लेटेस्ट घेतलेलं जर म्हटलं तर 50 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला भेटून जातील। आणि सर्व एकत्रित DCC बँक भरतीचं जर म्हटलं तर 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील। आता यामध्ये जर म्हटलं तर अभ्यासक्रमानुसार आपल्याला 3 कॉमन विषय सांगतो, त्याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात। यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला यामध्ये बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक, या 3 विषयांवरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले जातात। आणि हे जे प्रश्न आहेत ते मागील प्रश्नपत्रिकेमधून भरपूर रिपीट होत असतात मित्रांनो। ऍज इट इज कॉपी पेस्ट प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात। आता या 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय, त्याच्यामध्ये उत्तरं देखील दिलेली आहेत। यांची देखील तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन केली तर तुम्हाला ऍज इट इज या 3 विषयांसाठी अतिशय चांगला फायदा होणार आहे। बाकी विषयांसाठी देखील होईल, परंतु त्यामध्ये जर म्हटलं तर त्या टाईपचे प्रश्न विचारले जातील, ते प्रश्न कॉपी होत नाही, परंतु टॉपिक मात्र सारखेच असतात। आणि वर्कवेलने घेतलेले सर्व क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देतोय। यामध्ये लेटेस्ट झालेल्या 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका, त्याच सोबत आपल्याला या विषयांच्या नोट्स, यामध्ये मराठीचे तुम्हाला टॉपिक नुसार नोट्स, IMP प्रश्न, बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी देखील तुम्हाला ऑगस्ट पर्यंतच भेटून जाईल। लेटेस्ट 2 ते 3 वर्षाचे चालू घडामोडी आपण उपलब्ध करून देतोय। यामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे देखील तुम्हाला प्रश्न उपलब्ध भेटून जातील। म्हणजे एकत्रित 7 ते 8 विषयांच्या नोट्स IMP प्रश्नासोबत। ठीक आहे, त्याच सोबत आपल्याला 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण उपलब्ध करून देतोय। यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 229। यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता मित्रांनो। सर्व काही कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये बँकिंग, सहकार जे याचे IMP प्रश्न भेटतील सेपरेटली, संगणक याचे देखील IMP प्रश्न भेटतील, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील तुम्हाला सेपरेट IMP प्रश्न दिले जातील। यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 229 रुपीज। जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचं, 91 39
843199 आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व जे नोट्स आपल्याला भेटणार आहे ते PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केले जातील. यामध्ये या 7 ते 8 विषयांच्या प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स पाठवल्या जातील आणि त्याचसोबत या प्रश्नपत्रिका देखील आपल्याला प्रत्येक जिल्ह्यानुसार सर्व शिफ्टच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका पाठवल्या जातील. तर याच्यानुसार तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा, जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांची रिव्हिजन करायची, कशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरती वर्क वेल प्रश्न विचारते हे सर्व तुम्हाला प्रश्नपत्रिकांना एकदा तुम्ही व्यवस्थित त्यांची रिव्हिजन केली तर ते लगेच समजून येईल. बाकी तुम्हाला सांगितलं 3 विषयांचे प्रश्न वारंवार रिपीट होत असतात, भरपूर प्रश्न रिपीट होत असतात. जिल्ह्याच्या माहितीवरती लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होणार आहे. गोंदिया जिल्ह्याची माहिती याच्यावरती आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे. ते देखील स्टडी मटेरियल आपल्या नोट्समध्ये आपण उपलब्ध करून देणार आहे. जिल्ह्याची माहिती देखील आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देणार आहे. तर हा अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे मित्रांनो. कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी या नोट्सचा आपल्याला व्यवस्थित वापर करायचा आहे. क्वेश्चन पेपरची जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे, तुम्हाला नक्कीच इथं फायदा होणार आहे. या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आता आपला पुढील व्हिडिओ असणार आहे जिल्ह्याच्या माहितीवरती, तर तो आपल्याला मिळवण्यासाठी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.